कारंजा मानोरा मतदारसंघात महायुतीचे भाजपा उमेदवार सईताई डहाके यांचा प्रचारार्थ कारंजात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। महायुतीच्या उमेदवार सईताई डहाके यांच्या सभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारने केलेल्या सर्व योजनेचा पाढा वाचला। लेक लाडली योजना, लाडली बहीण योजना, महिलांना एसटीत 50% सवलत, लखपती दीदी अशा योजनांमुळे महिलांना सक्षम करण्याचे काम महायुती सरकार करीत आहे। पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या योजना फसव्या असल्याचा आरोप करत या योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले, पण कोर्टाने याचिका फेटाळली। तसेच शेतकऱ्याचे सोयाबीन व कापसाला हमी भाव मिळाला नाही, पण त्याचे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यात टाकणार असे आश्वासन दिले व शेतकऱ्यांना 20 दिवसा 12 तास मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व महाराष्ट्रात महायुतीची सरकार आल्यास रोजगारासाठी मोठे उद्योग MIDC उभारू असे आश्वासन दिले। यावेळी आयोजकांकडून पहिली सभेची अगदी जय्यत तयारी करण्यात आली होती व हजारो नागरिकांना बसविण्यासाठी भव्य सभा मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सांगताना कारंजा मानोरा मतदारसंघाचे समन्वयक राजू पाटील राजे यांनी कारंजा मानोरा मतदारसंघात महायुती सरकारने विकास कामासाठी मोठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या मतदारसंघाचा विकास झाला, म्हणून महायुतीच्या उमेदवार सईताई डहाके यांना विजयी करण्याचे आवाहन केले। तसेच सईताई डहाके यांनी स्वप्रकाश डहाकेंनी कधी जातीपातीचा राजकारण केला नाही व गावाचा विकास केला, पण अकाली निधनामुळे या मतदारसंघात राहिलेले कामे पूर्ण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास करून मतदारसंघात संधी दिली, त्यांचा विश्वासाला तडा देणार नाही असा विश्वास यावेळी दिला। यावेळी डॉ महेश चव्हाण, बाबूसिंग नाईक यांनी अनेकांनी भाजपात जाहीर प्रवेश केला। यावेळी मंचावर लखन मलिक, आमदार भावना गवळी, माजी विजय जाधव, महंत जतेर्थ महाराज, नरेंद्र गोलेच्छा, दत्ता डहाक, डॉ रणजित देशमुख सह वाशिम जिल्ह्याचे भाजपा पदाधिकारी व कारंजा तालुका पदाधिकारी हजर होते। सभेला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती। या संदर्भ माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले भाषणाची टिपलेले काही दृश्य पाहूया। कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, कारंजा। शानदार वक्तृत्वाचे त्यांनी नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब। भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय श्री राम, जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज या ठिकाणी कारंजामध्ये आलो असताना गुरुमाऊलीच्या चरणी नतमस्तक होतो। आई कामाख्या मातेचं नमन करतो। सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि खऱ्या अर्थानं आज या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेल्या माजी खासदार आणि रिसोड मतदारसंघाच्या आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार भावनाताई गवळी, महंत जितेंद्र महाराज, डॉक्टर रणजित पाटील, माजी आमदार विजयराव जाधव, लखनजी मलिक, नरेंद्रजी गोलेच्छा, महंत अभि महाराज, त्याचप्रमाणे आपल्या कारंजा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार सईताई डहाके, आपले वाशिम मंगरुळपीरचे लोकप्रिय उमेदवार श्यामभाऊ खोडे, मंचावर उपस्थित तेजराव वानखेडे, पुरुषोत्तम चितलांगे, महेश चव्हाण, अशोक हेडा, दत्तराजजी डहाके, कैलासजी थोरात, राजूभाऊ काळे, छोटू बापू देशमुख, विजय खानजोडे, गोपाल पाटील राऊत, विजयजी काळे, निरंजनजी करडे, डॉक्टर नवल हेडा, रवी भांदरगे, सुरेश गावंडे, वसंतराव लळे, प्रतापजी करोसिया, दिनेशजी राठोड, रश्मिताई जाधव, प्रकाशजी लिंगारे, विश्वनाथजी भातोड, अमोलजी ठाकरे, देवेंद्रजी थातोड, नितीनजी गडवले, अविनाशजी लोढे, मोहनजी बळी,
मंचावर उपस्थित असलेले आपले सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, खरं म्हणजे आज या ठिकाणी आल्यानंतर आमच्या दोन मित्रांची आठवण मला निश्चितपणे होते. एक आमचे सहकारी असलेले प्रकाशभाऊ डहाके आणि दुसरे राजेंद्र पाटणीजी. या दोघांचीही निश्चितपणे इथे आल्यानंतर मला आठवण होते. खरं तर राजेंद्र पाटणी हे माझ्या अतिशय जवळ होते. त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मी निधी दिला आणि वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं देखील या ठिकाणी केली. आणि म्हणूनच या विधानसभेच्या वेळी ज्यावेळी राजूभाऊ नव्हते, त्यांचे सुपुत्र गायक यांना मी बोलवून सांगितलं की तुमच्याकडे अजून भरपूर वेळ आहे, तुमचं वय तरुण आहे, तुमचा अनुभव अजून कमी आहे, त्यामुळे तुम्ही पक्षामध्ये काम करा, भविष्यात तुमचा निश्चितपणे आम्ही विचार करू. यावेळी सईताई डहाकेंना आपल्याला या ठिकाणी तिकीट द्यायचं आहे, त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. पण दुर्दैवाने त्यांनी दुसरा रस्ता निवडला आणि तो रस्ता असा आहे, त्या रस्त्याने गेल्यानंतर माणसाचं कधीच भलं होत नाही असा रस्ता त्यांनी तो रस्ता त्यांना लखलाभ. पण या निमित्ताने राजू पाटील राजे जे म्हणाले ते सत्य आहे. या मतदारसंघात झालेली सगळी कामं ही महायुतीच्या सरकारने केलेली कामं आहेत. या कामाचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच्या सरकारलाच आपल्याला द्यावं लागेल. अगदी राजूभाऊ नसल्यानंतरही या मतदारसंघामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि त्यातनं अनेक विकास कामं या ठिकाणी झालेली आपण सगळ्यांनी बघितली आहे. खरं म्हणजे वाशिम जिल्हा हा सातत्याने दुर्लक्षित असलेला जिल्हा होता. या जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजे तो विकास याकरता होत नव्हता की एक प्रकारचं या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती अशी होती की नजरेपासनं दूर होता आणि म्हणून ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हता. पण 2014 साली आपलं सरकार आल्यानंतर वाशिम जिल्ह्याला आपण विकासाच्या केंद्रस्थानी आणलं आणि आज आपण पाहू शकतो समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी अशी झाली की इकडे मुंबई आहे, इकडे नागपूर आहे आणि एक मध्यवर्ती अशा प्रकारचा जिल्हा झाला. आणि पुढच्या काळामुळे या समृद्धी महामार्गामुळे एक मोठी औद्योगिक प्रगती या वाशिम जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला दिसेल. अनेक राष्ट्रीय महामार्गाने या जिल्ह्याला जोडण्याचं काम आपण केलं. आदिलाबाद, माहूर, वाशिम रेल्वे करता आपण त्या ठिकाणी पैसा दिला. रस्ते आणि पुलांसाठी 900 कोटी रुपये दिले. खामगाव जालना रेल्वे प्रकल्पाला आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मान्यता दिली आणि शकुंतला एक्सप्रेसला देखील जवळपास 2100 कोटी रुपयाचा निधी देऊन या भागामध्ये एक प्रकारचं रेल्वेचं जाळं तयार करण्याचं काम आपण केलं. एवढंच नाही तर समृद्धी महामार्गावर काबरा आणि सावरगाव माळ या ठिकाणी 2 औद्योगिक विकास केंद्र आपण तयार करतो की ज्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या तरुणाईच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळेल. कारंजा मानोरा आणि कारंजा वाशिम या रस्त्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. आज आपण पाहू शकतो या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं झालेली आहेत, एक कनेक्टिव्हिटी तयार झालेली आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज या भागामध्ये आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग देखील येत्या काळामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील.
एवढंच नाही तर बंजारा समाजाची काशी असलेलं पोहरा देवी, या पोहरा देवीकडे 60-70 वर्षात कुठल्याही सरकारने कधीच लक्ष घातलं नव्हतं. 2014 साली आपलं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा मी 100 कोटी रुपये त्या ठिकाणी विकासाकरता दिले, तिथलं काम सुरू केलं. आणि आता पुन्हा एकदा शिंदेजीच्या नेतृत्वात आपल्या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी 600 कोटी रुपये विकासाकरता दिले. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. आमच्या बंजारा समाजाच्या इतिहासामध्ये इतके वर्षामध्ये आमच्या पोहरागडावर भवानी मातेचं दर्शन घेण्याकरता कुठलेच प्रधानमंत्री आले नव्हते. माननीय नरेंद्र मोदीजी देशाचे पहिले प्रधानमंत्री आहेत की जे पोहरागडावर त्या ठिकाणी आले आणि सेवालाल महाराजांची देखील त्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलं. समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांचा विकास करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून सातत्याने आपण केला. आज आपण पाहू शकतो शेतकऱ्याच्या पाठीशी आपलं सरकार पूर्ण शक्तीने उभं राहिलं. 1 रुपयामध्ये पीक विमा आपण दिला, शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला. 8,000 कोटी रुपयाचा पीक विमा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळवून दिला. मागच्या काळामध्ये ज्यावेळेस सोयाबीनचे भाव पडले, लोकसभेच्या पूर्वी आम्ही घोषणा केली होती की हमी भावापेक्षा सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत, काळजी करू नका, आम्ही तुम्हाला भावांतर योजनेच्या अंतर्गत थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे देऊ. आता आपल्या सरकारने सोयाबीनच्या आणि कापसाच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 5,000 रुपये हेक्टरी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागच्या काळातले पैसे भरले. आणि आता तर आपण निर्णय केला आहे यापुढे कधीही सोयाबीनचा आणि कापसाचा भाव हमी भावापेक्षा कमी झाला तर त्यामध्ये जेवढं अंतर असेल तेवढे पैसे आपलं महायुतीचं सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे. कुठेही शेतकऱ्याचं नुकसान आता आपण होऊ देणार नाही. आपण निर्णय केला शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा. आज आमच्या शेतकऱ्यांना बिल तर आलं, पण ते बिल कसं आहे, 000चं बिल आहे. आणि पुढचे 5 वर्ष आमच्या शेतकऱ्याला शेती पंपाचं बिल हे माफ करायचा निर्णय आपण घेतलेला आहे. शेतकऱ्यांना शेती पंपाचं बिल भरावं लागणार नाही. यासोबत मागेल त्याला सौर पंप ही योजना आपण आणली. केवळ 10% पैसे भरले की सौर पंप मिळेल. 5 वर्षाकरता त्याचा मेंटेनन्स सरकार करेल. 25 वर्ष 1 पैसा देखील बिल लागणार नाही. अशा प्रकारची योजना आपण आणली आहे. एवढंच नाही, महाराष्ट्रामध्ये सातत्याने आमच्या शेतकऱ्यांची मागणी होती आम्हाला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे. रात्रीच्या वेळी शेतीमध्ये साप विंचू असतात, त्रास होतो. दिवसाला 12 तास आम्हाला वीज द्या. महाराष्ट्रात आपण पहिली शेतकऱ्यांकरता डेडिकेटेड शेती वीज वितरण कंपनी काढली. 14,000 मेगावॅटचे प्रोजेक्ट सुरू केले. 18 महिन्यामध्ये हे प्रोजेक्ट कंप्लीट होतील. त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज ही 365 दिवस आपलं सरकार त्या ठिकाणी देणार आणि मोफत वीज देणार. हे आपल्या सरकारनं या ठिकाणी केलंय. आपल्याला माहिती आहे माननीय मोदीजी किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये द्यायचे. आपण नमो किसान शेतकरी सन्मान योजना आणली आणि अजून 6,000 रुपये असे 12,000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय केला. आणि आता पुन्हा तुमच्या आशीर्वादानं नवीन सरकार आल्यानंतर 12,000 रुपये नाही 15,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी केला आहे. आणि एवढंच नाही, आता तर तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे.
हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. आज आपण पाहू शकतो समाजातल्या विविध घटकांकरता या सरकारने केलेलं काम आहे. आमच्या बंजारा समाजाकरता आम्ही संत सेवालाल महाराज तांडा वस्ती योजना आणली. प्रत्येक तांड्यापर्यंत मूलभूत सोयी पोहोचवण्याकरता 4,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. आमच्या आदिवासी समाजाकरता बिरसा मुंडा योजना आणली, त्यांच्यापर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आमच्या अनुसूचित जातीकरता तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आणल्या. आमच्या ओबीसी समाजाकरता 52 हॉस्टेल आपण तयार केले. त्या हॉस्टेलमध्ये आमच्या मुला मुलींना त्या ठिकाणी राहण्याची जागा दिली आणि यासोबत त्या ठिकाणी महाज्योतीची निर्मिती करून त्या माध्यमातनं आपले ओबीसीचे, आपले भटके विमुक्तांचे, आपले बंजारा समाजाचे, आपले धनगर समाजाचे आपले सगळे मुलं हे खऱ्या अर्थानं UPSC MPSC पास झाले पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, याकरता सगळी तजवीज आपण त्या माध्यमातून या ठिकाणी केली. आमच्या मातंग समाजाकरता RTची निर्मिती केली. आपण आपल्या भटक्या विमुक्तांकरता MNRTची निर्मिती केली. समाजातला एकही घटक असा नाही की ज्या घटकाचा विचार आपल्या सरकारने केला नाही. खरं म्हणजे आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे सातत्याने सांगतात, विकसित भारत जर तयार करायचा असेल तर भारताच्या सामाजिक आर्थिक व्यवस्थेचा केंद्रबिंदू महिलांना केलं पाहिजे, आमच्या मातृशक्तीला, आमच्या माता भगिनींना केलं पाहिजे. आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले. आज लखपती दीदीच्या माध्यमातनं आमच्या सर्वसामान्य घरच्या महिलांना रोजगार मिळतोय. ज्यांचं उत्पन्न वर्षाला लाखाच्या वर गेलाय त्यांना आपण लखपती दीदी म्हणतो. महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी तयार झाल्या. पुढच्या काळात 25 लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत. 1 कोटी आमच्या माता भगिनींना लखपती दीदी करायचं, अशा प्रकारचा आपला संकल्प आहे. आणि मोदीजींच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही महिला केंद्रित अशा अनेक योजना आणल्या, ज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे. लेक लाडकी सारखी योजना आणली. लेक लाडकी योजनेमध्ये आपल्या घरी कन्या रत्न जर जन्माला आलं तर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. म्हणून ज्या घरी मुलगी जन्माला येईल, जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या घराला देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने लेक लाडकीच्या माध्यमातून घेतला. एवढंच नाही, आमच्या मुलींना उच्च शिक्षण घेता आलं पाहिजे म्हणून आपण मुलींकरता उच्च शिक्षण मोफत केलं. खाजगी महाविद्यालयांमध्ये 2 लाख 4 लाख जी काही फी असेल ती राज्य सरकारने भरण्याचा निर्णय घेतला. खरं म्हणजे आपल्या समाजातली स्थिती अशी होती, आपल्या मध्यमवर्गीयाच्या गरिबाच्या घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर आईबाप म्हणायचे एकाला शिकवण्याची आमची ऐपत आहे, त्यामुळे आम्ही मुलाला शिकवतो, मुलीला सांगायचे तू बाई घरी बस, तुझं लग्नच करून द्यायचं आहे. अतिशय हुशार असलेली आमची मुलगी दुर्दैवाने पैशाअभावी शिकू शकायची नाही. आम्ही आईबापांना सांगितलं, तुमच्याकडे शिकवण्याकरता पैसे नसतील तर चिंता करू नका, मुलीचे मामा मंत्रालयात बसले आहेत, ते मामा मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील. आणि आज हजारो कोटी रुपये आपल्या मुलींना डॉक्टर इंजिनियर बनवण्याकरता आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी खर्च आपण करतोय आणि त्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचं दार आपण उघडं केलंय. एवढंच नाही तर या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे, आपल्या सरकारने महिलांना ST मध्ये 50% कन्सेशन दिलं.
महिलांनी प्रवास केला तर अर्धच तिकीट लागतं, अशा प्रकारची व्यवस्था आपण केली. ज्यावेळी ही व्यवस्था आम्ही केली, एसटीचे लोक आमच्याकडे आले, म्हणाले साहेब योजना करू नका. का बरं करू नका म्हटलं? म्हणाले आमची एसटी तोट्यामध्ये आहे, ही योजना केली तर आमची एसटी बंद होईल. आम्ही सांगितलं काळजी करू नका, एसटीला जर काही कमी पडलं तर आम्ही देऊ. 1 महिन्यापूर्वी तेच लोक आमच्याकडे आले, आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं तुम्ही मागे म्हणाले बंद करा, आता म्हणता करू नका. अरे म्हणाले ही योजना सुरू झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी एसटीत प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची एसटी ही फायद्यामध्ये आली. मग मी जरा माहिती काढली, माझ्या लक्षात आलं आमच्या लाडक्या बहिणी अलीकडच्या काळामध्ये भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, तालुक्याला जिल्ह्याला मीच जाते, तुम्ही गेले तर तिथे जाऊन एक तर तिकिटाचा खर्च दुप्पट होतो, पान तंबाखू मावा खर्रा काय काय खाता आणि घरचे पैसे खराब करता, त्याऐवजी मी जाते अर्ध्या पैशामध्ये पैशाची बचत करून येते. त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीच आता निघालेल्या आहेत, राज्य सरकारला दुवा देत आहेत. आपल्या सरकारने आमच्या बहिणींकरता या ठिकाणी लाडकी बहीण योजना ही सुरू केली. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपण या ठिकाणी 1500 रुपये महिना टाकणं सुरू केलं. योजना अनाऊन्स केली तर काँग्रेसचे, शरद पवार गटाचे, नाना पटोलेंचे, काँग्रेसचे लोक आणि शिवसेनेचे उद्धवजींचे लोक, त्यांचे सगळे आमदार आमच्यावर टीका करत होते. योजना फसवी आहे, योजना सुरू होणार नाही, पैसे जाणारच नाही, पैसे मिळणारच नाही. त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे हे आपण जमा करून टाकले. पण लाडक्या बहिणींनो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, काही सावत्र भाऊ देखील आहेत. एक काँग्रेसचे, शरद पवार गटाचे, आपल्या उबाठा सेनेचे लोक, हे लोक ही योजना बंद कशी होईल असा प्रयत्न करतायत. हे सावत्र भाऊ त्या ठिकाणी हायकोर्टमध्ये गेले. काँग्रेसचे नाना पटोले आणि सुनील केदारांचे अधिकृत निवडणूक प्रमुख त्या ठिकाणी अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आणि म्हणाले लाडकी बहीण योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, ही योजना बंद करून टाका. पण बहिणींनो काळजी करू नका, तुमचे भाऊ त्या ठिकाणी होते, आम्ही कोर्टात लढलो आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. कोर्टाने देखील त्याला स्थगिती द्यायला नकार दिला. आता तर पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये नाही, 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत. आज आपल्या ज्येष्ठ नागरिकांकरता तीर्थदर्शनची योजना आपण सुरू केली. समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत, अंगणवाडी सेविका असेल, त्या ठिकाणी आमची आशाताई असेल, आमचे ग्रामसेवक असतील, आमचे पोलीस पाटील असतील, आमचे कोतवाल असतील, समाजातला एकही घटक आपण असा ठेवला नाही की ज्या घटकांच्या मानधनामध्ये आपण वाढ केली नाही. आणि भविष्यात तुमचा आशीर्वाद राहिला तर याही पेक्षा जास्त वाढ ही आपलं सरकार या निमित्ताने करणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. या वाशिम जिल्ह्यामध्ये आमच्या 2 लाडक्या बहिणी उभ्या आहेत. रिसोडमध्ये आमची लाडकी बहीण भावनाताई गवळी उभी आहे आणि त्यासोबत कारंजामध्ये आमची लाडकी बहीण सईताई डहाके उभी आहे. या दोन्ही लाडक्या बहिणींना तर निवडून द्याच, पण त्यासोबत वाशिम मध्ये आपले लढवय्ये श्याम खोडेजी उभे आहेत, त्यांनाही या ठिकाणी निवडून द्या. 2 ठिकाणी कमळ आहे, एका ठिकाणी धनुष्यबाण आहे. महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. कारण लक्षात ठेवा, जेवढ्या योजना सुरू आहेत त्या योजना सुरू ठेवण्याकरता
महायुतीचे उमेदवारच त्या ठिकाणी निवडून आले तर त्या योजनांच्या बाजूनी हात वर करतील. इतर कोणी आलं तर त्यांनी अनाउन्सच केलाय. आपल्याला माहिती आहे, परवा या महाविकास आघाडीची सभा होती. त्या सभेमध्ये उद्धव ठाकरेजींनी घोषणा केली, आमचं सरकार येऊ द्या, महायुती सरकारचे सगळे निर्णय रद्द करू. पण मी त्यांना सांगू इच्छितो, उद्धवजी तुमचं सरकार येणारच नाही, माझ्या लडक्या बहिणी आणू देणारच नाही. अरे माझ्या लाडक्या बहिणी आम्हाला मतदान तर करतीलच, पण घरी जर भाऊजी इकडे तिकडे गेले तर त्यांचेही जेवण बंद करतील. त्याच्यामुळे या ठिकाणी आता महायुतीशिवाय पर्याय नाहीये. महायुतीच्या पाठीशी सर्वांना उभं राहायचं आहे. या निमित्ताने एवढंच सांगतो, या कारंजामध्ये आपल्या सर्वांना सईताईंसारखा एक उमेदवार मिळालेला आहे. अतिशय लोकाभिमुख काम करणारे प्रकाश भाऊ डहाके यांचं कार्य सईताई पुढे घेऊन चाललेले आहेत. इथे आता तुतारीचाही आवाज बंद झालेला आहे आणि पतंगही कटलेली आहे. पतंगही कटलेली आहे. त्याच्यामुळे चिंता करू नका. आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं सईताईंच्या पाठीशी उभं राहून आपलं कमळ फुलवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. हो गया है शंखनाद, हाथ शस्त्र ले जरा, राष्ट्र के जो द्रोही हैं दंड उनको दे जरा. युद्ध स्वाभिमान का है, हारना है अब मना, धर्म को अधर्म से करना होगा सामना. दानवों के झुंड पर काल बन के टूट जा, दानवों के झुंड पर काल बन के टूट जा. जीत ले मुकाबला, जीत ले मुकाबला, जीत ले मुकाबला, जीत ले मुकाबला. राम की धरा है ये, रावणों का काम क्या, कृष्ण की ये भूमि है वास करते देवता, कृष्ण की ये भूमि है वास करते देवता. कर्म से न पीछे हट, गीता में यही लिखा, अंश तुझ में शिव का है, त्राही माम दे मचा. कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क, जनतेचा बुलंद आवाज. बातमीला सबस्क्राईब व शेअर करा व बेल आयकॉनला दाबा.